कुटुंबावर आलेले संकट दूर करण्यासाठी उपाय. दर गुरुवारी देवीची पूजा करणे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की गुरुवारी श्रद्धेने केलेली देवीची पूजा घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते. त्यामुळे त्या दिवशी देवीचे स्मरण करून मनापासून प्रार्थना करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. सकाळी लवकर उठून स्नान करून घर आणि देवघर स्वच्छ करा. देवघर स्वच्छ आणि पवित्र असणे खूप आवश्यक आहे. स्वच्छ वातावरण पूजा केलेले मन शांत होते आणि भक्तिभाव वाढते असे मानले जाते. देवघरात देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. त्याच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. सुगंधी अगरबत्ती लावा. दिव्याचा प्रकाश आणि अगरबत्तीचा सुगंध घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनवते. त्यामुळे देवीला नमस्कार करून मन शांत करा. काही क्षण डोळे बंद करून देवीचे ध्यान करा. आपल्याला मनातील सर्व चिंता आणि समस्या देवी समोर मांडवा. भक्तिभावाने केलेली प्रार्थना देवी समोर पोहोचते असा विश्वास अनेक भक्तांचा असतो. त्यानंतर देवीच्या कपाळावर प्रथम हळद लावा आणि त्यानंतर कुंकू लावा. हळद आणि कुंकू हे शुभतेचं, मंगलतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे देवीला हळद कुंकू अर्पण करणे अत्यंत पवित्र मानले जाते. जप झाल्यानंतर देवीची आरती करा. आरती करताना कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन देवीचे नाव घ्या. एकत्र केलेली प्रार्थना घरात प्रेम, ऐक्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आरती झाल्यानंतर देवीला नमस्कार करून आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी, आरोग्यासाठी आणि सर्व संकट दूर होण्यासाठी मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर देवीला दाखवलेला प्रसाद कुटुंबातील सर्वांनी घ्यावा. प्रसाद घेताना देवीचे स्मरण करावे आणि तिचे आभार मानावे. अशी श्रद्धा, विश्वास, भक्तिभावाने दर गुरुवारी देवीची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, मनात शांतता मिळते आणि आई सप्तशृंगीची कृपा कुटुंबावर राहते असे भक्तांमध्ये मानले जाते. नियमित पूजा, चांगले विचार, दयाळूपणा आणि इतरांना मदत करायची भावना ठेवली तर देवाची कृपा वाढते असे मानले जाते.